और मैथ्स का भी पेपर के लिए लेटर आया था उनके पर मैं भी पेपर आने वाले थे मैथ्स के। हाँ। इतने साल से वो माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया इथे श्री मिलिंद लहू पंचबाई लहूजी पंचबाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 2024ला हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसर्सला दिले, बोर्डालासुद्धा सादर केलेले आहे. त्या उपरांतही 8 दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बीजेपारची शाळा आणि तेरखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जी न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे, कारण या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्रव्यवहार केलेला होता. मॅडम काय 2 शाळांमध्ये ते बोर्ड करून पत्र आलं आहे ते आपल्याकडं काल आले होते. हां, उज्ज्वला विद्यालय विजेपार आणि ग्रामविकास विद्यालय तिरखेडी येथील विज्ञान शिक्षक शाळेत आले होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन गेले की त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते हयात नाही आहे. त्याच्यानंतर अनुकंपा तत्त्वावर आम्ही त्यांच्या पत्नीला शाळेत घेतलेलं आहे आणि त्या रेग्युलर शाळेत येत आहे. किती दिवस झाले ते आपल्याकडं? त्या 2 सप्टेंबरपासून येत आहेत. प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ती तारीख निश्चित केली जाते. 30 तारखेला आपल्याला ते साहित्य वाटप करण्यात आले. पूर्ण लिफाफा बंद असतो. आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्स्टर्नल असतो तो एक्स्टर्नल ML पंचबाई सर जानकी विद्यालय सालेकसा येथे आम्हाला माहीत होता की पंचबाई सर मरण पावलेले आहेत. आता कसं करायचं तर मी पानतावणे सरांशी बोलणी केली की सर बोर्डाला फोन लावा. सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो. सहनिशा आपण केली. सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की ML पंचबाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे ते नाहीत. आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत 1 तासाच्या आत आम्हाला दुसरा एक्स्टर्नल दिला. यात चुकी कोणाची आहे? आता चूक कोणाची आहे ते माहीत नाही, परंतु आता त्या बोर्डाने ते बरोबर केलेलं आहे.